नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। शासनाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयाचं मदत पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे। यामध्ये शेतीसाठी किती हेक्टरला किती पैसे, पीक विम्याचे किती पैसे मिळणार आणि इतर कामासाठी किंवा इतर नुकसानीसाठी देखील पैसे मिळणार आहे। याबाबतची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता, मृत्यू झाल्याच्या कुटुंबाला 4 लाखाची तर जखमी 74,000 रुपयापासून ते जखम जर गंभीर स्वरूपाची असेल तर 2.5 लाख रुपयापर्यंतची मदत मिळणार। घरगुती भांडे, कपडे, वस्तूच्या नुकसानीसाठी 5,000 रुपयाची मदत। त्याचप्रमाणे नुकसानग्रस्त परिधारक दुकानदार यांना 50,000 रुपयाची मदत। डोंगरी भागात पडझड नष्ट झालेल्या पक्क्या घरांसाठी 1,20,000 रुपये तर कच्च्या घरांसाठी 1,30,000 रुपयाची मदत। अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी 6,500 रुपये तर झोपड्यांसाठी 8,000 रुपये। तसेच जनावरांच्या गोठ्यासाठी 3,000 रुपये मिळणार। शेतकऱ्यांचे शेतीव्यतिरिक्त उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे जनावरे व कुक्कुटपालन, यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या दुधाळ जनावरांसाठी 37,500 रुपये, ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी 32,000 रुपये आणि कोंबडीसाठी प्रति कोंबडी 100 रुपयाची आर्थिक मदत। खरडून गेलेल्या म्हणजे जमिनीतील माती वाहून गेलेल्या जमिनीसाठी 47,000 रुपये थेट मदत। मनरेगा अंतर्गत 3 लाख रुपये प्रति हेक्टर मदत। खचलेल्या किंवा बाधित विहिरीसाठी 30,000 रुपये प्रति विहीर मदत। त्याचप्रमाणे ओला दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करण्यात येणार आहे। या सवलती काय आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। यामध्ये शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती मदत मिळणार आहे ते पहा। कोरडवाहू शेतीसाठी 18,500, हंगामी बागायतीसाठी 27,000 तर बागायतीसाठी 32,500 रुपये मदत दिली जाणार। सर्व मदत ही प्रति हेक्टरी आहे आणि ही मदत 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरपर्यंत मिळणार आहे आणि ही सर्व मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न आहे असे शासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे। तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठे आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे। धन्यवाद।